नमस्कार, मी वर्षा बसमारे. मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर मग पाहूया झटपट बातम्या. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या. त्या बहुतांश ठिकाणी महायुतीचे उमेदवार पडले. आता विधानसभेसाठीही मोदींनी राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, म्हणजे महाविकास आघाडी बहुमताच्या जवळ येईल, असा उपरोधक टोला शरद पवार यांनी लगावलाय. लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत परतीचे तर अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतीचे दोर कापले आहेत, असे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षातून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. जे गेले त्यांना आम्ही परत घेणार नसल्याचं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीत शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीकडून टक्केवारींचं राजकारण मांडलं जात आहे. ठाकरे गटाने लढवलेल्या जागा 22 आहेत, शिवसेनेने लढवलेल्या जागा 15 आहेत. त्यांच्याशी तुलना कशी करणार? त्या तुलनेने आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, तो 46% आहे. त्यामुळे आमच्या जागा त्यांच्या तुलनेत जास्त आहेत. महायुतीचा आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याने आम्हीच मोठा भाऊ असल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील चेंबूर येथील गान आचार्य आणि दाकरू मराठे महाविद्यालयातील हिजाब परिधान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या विरोधात येथील शिक्षण घेत असलेल्या 9 विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने महाविद्यालयातील हिजाबावरील बंदी हटवावी अशी मागणी या विद्यार्थिनींनी केली आहे. त्यांनी महाविद्यालयावर धर्माच्या आधारे भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. या महाविद्यालयातील हिजाबावरील बंदीचा मुद्दा यापूर्वी देखील चर्चेत आला होता. आता या प्रकरणी विद्यार्थिनींनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. साहित्य अकादमीने आज उत्कृष्ट साहित्य निर्मितीबद्दलचे पुस्तक जाहीर केले. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला असून शिवणकाम करीत लेखन करणारे तुळजापूर येथील देवदास सौदागर यांच्या उसवण कादंबरी युवा पुरस्काराची मानकरी ठरली आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी शनिवारी या पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी अशा भाषांतील लेखकांच्या पुरस्कारांचा समावेश आहे. उत्तर भारतात मान्सून रेंगाळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये मान्सून लांबणीवर जाण्याची भीती आहे. ईशान्य आणि दक्षिण भारतात मान्सून दाखल झाला आहे. उत्तर भारतात जर पाऊस झाला नाही तर दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कुख्यात खाण माफिया आणि माजी आमदार हाजी इक्बाल हा दुबईमध्ये लपून बसलेला आहे. त्याच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौ येथील ईडीच्या झोनल कार्यालयाने शुक्रवारी ही कारवाई केली. हाजी इक्बालची 4,440 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आपल्या लोकसभा मतदारसंघात जाणार आहेत. 18 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौरा असून विजयानंतर मतदारसंघातील जनतेचे आभार मानण्यासाठी ते जाणार आहेत. मोदींच्या दौऱ्याआधी काल रात्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाहणी केली. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये भाजपकडून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील दर्यावर पूर्वपार चालत आलेल्या पक्ष व प्राण्यांच्या बळी देण्याच्या प्रथेवर प्रशासनाने घातलेली बंदी मुंबई हायकोर्टाने उठवली आहे. या ठिकाणी बकरी ईद आणि उरुसाला कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला या प्रथेवर सरकारने बंदी घातली होती.
पवना धरणात अवघा 20% पाणीसाठा शिल्लक आहे. मावळात पावसाने ओढ दिली आहे. तालुक्यातील शेती ही धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. मावळासह औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पवना धरणात केवळ 20.28% इतकाच पाणीसाठा आहे. जर यंदाचा पावसाळा लांबणीवर गेला तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह पिंपरी चिंचवडकरांवर पाण्याचे मोठे जलसंकट निर्माण होणार आहे. तर या होत्या आजच्या बातम्या. पाहत राहा मुंबई आउटलुक.